रामटेक तालुक्यातील भोजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र, ग्रंथालय व वाचनालय हे शासन मान्य व निश्चित मंजूर जागेवर उभारण्यात यावे व न्याय मागणीसाठी बौद्ध समाजाकडून सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे। मात्र वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती रामटेक कार्यालयासमोर बौद्ध महिला व पुरुषांनी शांततामय धरणे आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। आंदोलन पूर्णतः शांततामय असून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही। विशेष म्हणजे सदर धम्म केंद्र व वाचनालयासाठी जागा शासनानं यापूर्वीच निश्चित केलेली असताना काही व्यक्तींकडून बेकायदेशीर व दिशाभूल करणारा विरोध केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। याबाबत संबंधित कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली असली तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे बौद्ध समाजात असंतोष वाढत असून आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार रामटेक यांना निवेदन सादर करून 7 दिवसाच्या आत निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा तसेच न्यायालयीन व कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणारे धम्म केंद्र, ग्रंथालय व वाचनालय हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे असताना प्रशासनाने वेळ काढून धोरण स्वीकारल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। आता प्रशासन यावर नेमकी कोणती भूमिका घेतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आज आमच्या गावामध्ये जे घडलं हे आजपर्यंत कधी न घडलेली घटना घडलेली आहे। आमच्या गावामध्ये आम्ही सगळे बंधू भावाने राहत होतो आणि सगळे मिळून जुळून राहत होतो, पण आमच्या गावचे सरपंच यांनी धम्म केंद्र, वाचनालय याचा ठराव झालेला आहे आणि तो ठराव पंचायत समितीला दिलेला आहे। पैसे बी त्या धम्म केंद्र वाचनालयाचे 10% जमा झालेले आहेत, त्याचा टेंडरही झाला आहे। तरी पण त्यांचं असं म्हणणं होतं की गावातले लोक विरोध करत आहेत। मी म्हटलं त्यांना की काम चालू करू बा, कोण विरोध करते आणि त्याच्यानंतर आपण बघू बा, पण त्यांना ते गोष्ट मान्य नव्हती। त्यांचं म्हणणं असं होतं की 2 महिन्यानं आपल्या गावचे इलेक्शन आहे, ह्या इलेक्शनमध्ये मला हे होईल म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्या नाल्याची जागा आहे, त्या नाल्याच्या जागी बांधा बा। माझं म्हणणं होतं की जे आपण लोकेशन दिलं आहे त्या लोकेशनच्या ठिकाणीच बनेल, पण त्यांनी ते न ऐकता गावामध्ये सचिवला पकडून त्यांनी गावामध्ये दवंडी दिली। पण दवंडी द्यायच्या वेळेस आमचे काही लोक म्हणाले की बा आमची संख्या तर कमी आहे, तू कशी का दवंडी देते ना, बहुमतानं कसा का निर्णय होती। पण तरी पण त्याने काही ऐकले नाही, गावामध्ये दवंडी दिली आणि तो एक गावामध्ये असा वातावरण निर्माण झाला जातीवादीच्या म्हणा याच्या म्हणा की सगळ्या लोकांनी तिथे टाळ्या वाजवून आणि अशा उलट-सुलट शब्दामध्ये म्हटलं की तुम्ही ज्या त्या नाल्यामध्ये बांधा, असं करा तसं करा। तरी पण आम्ही शांततेपणे आम्हाला माहीत होतं की ते गावकरी नाही म्हणत आहे बा, सरपंच त्याच्या तोंडातून उघडत आहे, तरी पण आम्ही शांततेपणे इथे धरणे आंदोलन देत आहोत। आम्ही शासनाला हेच विनंती करत आहोत की निश्चित ठिकाणी वाचनालय आणि धम्म केंद्र बनावं। आम्ही समस्त बौद्ध बांधव गाव भोजापूर इथून आहोत। आम्ही इथे आज या धम्म केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र, ग्रंथालय आणि वाचनालय या हक्कासाठी आम्ही निश्चित जागेवर व्हावं याकरिता आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत। याआधी आम्ही CEO, सामाजिक न्याय विभाग, कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी साहेब, BDO साहेब, तहसीलदार साहेब या सगळ्यांना निवेदन देऊनही आतापर्यंत काहीही न्याय झालेला नाही, निर्णय झालेला नाही। आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं नाही त्यांनी आणि ते म्हणत आहे थांबा 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 आणि ते काहीच करत नाहीयेत सर। आमच्या गावचे सरपंचांनी शासनामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र, ग्रंथालय आणि वाचनालय मंजूर झालेले आहे निश्चित त्या जागेवरती बांधण्याकरिता, पण गावचे सरपंच म्हणत आहे सरपंच साहेब की तुम्ही नाल्यामध्ये बांधा आणि ते नाल्यामध्ये बांधण्याचं काम आम्हाला मान्य नाही सर। शासनातर्फे पहिलेच निश्चित जागा झालेली आहे, तर तुम्ही आम्हाला नाल्यामध्ये काय सांगत आहे। त्यांनी सभा घेतली, दवंडी दिली आणि त्या सभेमध्ये आमच्यावर टाळ्या वाजवून आमचा असा अपमान करण्यात आला की तुम्ही नाल्यामध्ये बांधा म्हणून, आणि सगळे गावकऱ्यांनी त्यांना म्हणजे साथ दिली या सगळ्या कारणामध्ये सर। आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला ज्या जागेवर निश्चित ग्रंथालय झालेलं आहे त्याच जागेवर योग्य ठिकाणी निश्चित जागेवर ग्रंथालय व्हायला पाहिजे सर। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।